हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 71. शुद्ध स्फुरणरूपस्य दृश्यभावमपश्यतः क्व विधि क्वच वैराग्यं क्व त्याग क्व शमोऽपि वा. भावार्थ: शुद्ध स्फुरण रूपवानाला दृश्य भाव जाणवत असले तरीही त्याला कसलेही विधी करावे लागत नाही, की वैराग्य धारण करावे लागत नाही, की कशाचा त्यागही करावा लागत नाही, की कशाचे शमनही करावे लागत नाही. शुद्ध स्फुरण रूपवानाला दृश्य भाव जाणवत असले तरीही त्याला शुद्ध स्फुरण म्हणजे कसलेही मुद्दामून प्रयत्न न करता, काही मनात येऊन कृती न करता, काही मिळवायचे आहे म्हणून काही न करता, सर्व काही जे जसे होत आहे त्याचा त्याला आनंदाने स्वीकार आहे. जे होत आहे त्यात तो त्याची कल्पना, त्याची कृती, त्याची इच्छा मिसळत नाही. जे होत आहे ते प्रत्यक्ष नियतीकडून, त्या योगेश्वराकडून होत असल्यामुळे तेच योग्य असून ते तसेच व्हायला पाहिजे हीच त्याची भावना असते. अशा शुद्ध स्फुरणात तो जे होत आहे त्यात प्रभुलीला पाहतो. येथे काही कर्म सुरू आहे असे त्याला वाटतच नाही. विश्वात जे घडत आहे ते परमात्मा मुद्दाम करत नसून ती एक लीला आहे, तो एक खेळ आहे. ते होत आहे, केले जात नाही. महादिव्य परम चेतना, परम महाऊर्जा उद्दीपित होते, प्रज्वलित होते आणि त्यामधून या ब्रह्मजगत व्याळात विश्वे तयार होतात. त्यात जे होते ती प्रभुलीला असते. मुले लपंडाव डबडा इस्पेस खेळतात. कशासाठी? काय मिळते त्यांना त्यामधून? काहीही नाही, फक्त कैवल्यानंद मिळतो. तेच येथे होते. विश्वलीला होत आहे, त्याचा मुक्त आनंद घ्यावा, हाच एकमेव शुद्ध भाव असावा. या अशा शुद्ध स्फुरणामुळे असा मनुष्य जेव्हा संसार पाहतो तेव्हा त्याला तेथे संसार दिसत नाही, तर तेथे त्याला फक्त परमात्मा जाणवतो. ज्यांना शुद्ध स्फुरण नाही त्यांनी जरी प्रत्यक्ष परमात्मा पाहिला तरी त्यांना तेथे परमात्मा न जाणवता तेथे संसारच दिसेल. ज्यांना शुद्ध स्फुरण नाही ते या संसारात लबाडी करून धन मिळत असेल तर लबाडी करून धन मिळवतील. धनदान करून पुण्य मिळत असेल तर तेच धनदान करतील. देवळात जाऊन शांतता मिळत असेल तर सकाळी आंघोळ करून देवळात जातील आणि मनशांती मिळत असेल तर सायंकाळी मद्यालयातही जातील. पहाटे उठून ध्यान समाधी लावतील आणि रात्री नाईट क्लबमध्ये जाऊन धाबडधिंगा घालतील. यांना कशाचाच काही विधिनिषेध नाही. सर्व भाव विभाव हवे आहेत. त्यामुळे अवघे जीवन अशुद्ध स्फुरणात व्यतीत होते. हे असे लोक परमात्म्याने पायात पैंजण बांधले आहेत, त्याच्या बेड्या करण्यात पटाईत आहेत. परमात्म्याने यांचा पेला अमृताने भरलेला आहे. त्याचे हे लोक विष म्हणून त्याग करणारे आहेत. हे लोक द्वारी वर द्यायला आलेल्या परमात्म्याला भिकारी असे समजून हाकलून लावणारे आहेत. शुद्ध स्फुरणात कसलेही भाव विभाव नाहीत. सर्वाचा अभाव आहे. त्यामुळे मनात कल्पना विलास नाही, की बुद्धीत कसले बेत आखलेले नाहीत, की स्मृतीत कसले आराखडे नाहीत. एवढीच काय तर मुखी जप जाप्यही नाही, की हातात माळ नाही, कारण अंतःकरणात न कळत अव्याहत अजपा सुरू आहे. अशा शुद्ध स्फुरणरूपी मनुष्याला कसलेही विधी करावे लागत नाही. कसलेही विधी सोपस्कार करावे लागत नाही. सर्व विधी अंतःकरणात अनाहत अव्याहत सुरू असतात. की वैराग्य धारण करावे लागत नाही. तो स्वभावतःच भावभावनांच्या अतीत वीतरागी असतो. संसारात राहून नित्य परमात्म्याच्या सहवासात असतो. की कशाचा त्यागही करावा लागत नाही. अलक्ष स्फुरणा असल्यामुळे त्याग करायला काही शिल्लकच नसते. की कशाचे शमनही करावे लागत नाही.
सदा प्रशांत असल्यामुळे अमन अवस्थेत क्षमन कशाचे करणार. हरिओम.